मोहाची फुलं कशी आहेत बघा, ही आत्ता झाडावरनं पडत आहेत, ही पडलेली फुलं आणि त्यानंतर त्यांना वाळवली जातात किंवा सुकतात ती आपोआपच, तर ती अशी होतात. आणि आज आमचं काम चाललं हे बघा, फुलं पडतात हे बघा, ही जमा करायचं काम चाललं आहे. आणि या कामामध्ये महादू आमचा पुढे असतो. ते बघा वरती पडत आहेत फुलं, सकाळच्या वेळी अशी खूप फुलं पडतात. आणि झाडसुद्धा खूप मोठं आहे बघा, हे मोहाचं मोठं झाड एकदम, हे सगळ्यात जुनं झाड आमचं. आणि अशा पद्धतीने आज आमचं मोहाची फुलं जमा करायचं काम चाललं आहे. ताजी फुलं आणि सुकल्यानंतर त्याचा उपयोग केला जातो, ती फुलं, दोन्ही फुलं. आणि ही सगळी पडलेली फुलं ही बघा, ही जमा करावी लागते सगळी. आता सकाळची वेळ आहे आणि पडतायत सुद्धा. तिथं आंबे काढून झाले आणि सगळी मंडळी ना आरामाला बसली. पण मी तुम्हाला सांगतोय, हे सगळे जरी आरामाला बसले असतील ना, तरी तिथे मोठ्या गाडाचं काम आहे ना, तर काय थांबलेलं नाही आहे. हिराबाई, आता किती काढशील? सगळे जमा गेलेत, अख्खीच्या अख्खी जमा गेलेत. आणि आमची हिराबाई सकाळपासून लागली. आत्ता यांचे दोन कॅरेट झालेत. तर 2 कॅरेट झाल्यानंतर कोणी झोका घ्यायला लागला, कोणी काय करायला लागला. मनीषा इकडे बसली, आपी तिकडे थांबली. आता मोहाच्या मोठ्यांवरच बसायला लागेल, कारण का जिकडे तिकडे बघाल ना सडा पडलाय, सडा. एवढा सडा पारिजातकाचा जसा पडतो ना, तसा ह्या मोठ्यांचा, हे मोठे ज्याच्यापासून आम्ही तेल बनवतो ते. या बाई सांगते की काय बोलते, कसं वापरतात तेल, एकासाठी वापरतात. औषधी काय, भाजीला, अजून भाजीला ताप आला तर डोक्याला लावायचा, ताप आला तर डोक्याला लावायचंय, भाजीला वापरायचे. चव थोडीशी कडवट असते ना, कडसर असते. हां, परंतु आपण याच्यापासूनच हे करतो ना, घरामधलं आपलं औषधी तेल आहे, चांगलं तेल आहे. खात नाही ना काही लोक. आता काही लोक खात नाही, परंतु आम्ही जे आहेत ना, आमच्याकडे कुटुंबामध्ये आत्ताच सांगितलं, तेलाच्या भाकरी, ह्या तेलापासून ज्या भाकरी बनल्या जातात आणि त्या पावसाळ्यातच केल्या जातात. बाधत नाही, हे तेल बाधत नाही. आता बघा ना, सकाळीपासून ना यांनी 3 कॅरेट काढले, त्या तिघींनी 3 कॅरेट काढले. आणि 3 कॅरेट काढल्यानंतर ना कसे झोक्यावर बसले. हां, सगळेजण आमचे आहेत ना. ए हिराबाई, लातानानी काय केलं सकाळपासून? बोलले ना, काय केलं पण? चिकू तोरले, अजून आंबे आंबे तोरले, तोडले, मोठे असले, मोठ्या वेचल्या, 2 गोणी मोठ्या वेचल्या इथे. आणि इकडे मनीषा आहे, माधुरी पपई तोडली. आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने सगळेच जण चिकूत गेले. खरं सांगतो ना, सगळे थकलेत, आता सगळे थकलेत. आणि थकल्यानंतर थोडंसं क्षणभर थांबलेत, काय एक आनंद भेटतोय. आणि खऱ्या अर्थानं ना खूप मजा वाटते. आमची लतानानी बघा,